हॅलो गाईज, जपानमध्ये आता उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळं आम्ही ठरवलं की चला आज बीचवर जाऊन थोडं चिल करूया. सोबत व्हॉलीबॉलही घेतला आणि मस्त वीकेंड एन्जॉय करायला निघालो. बीचकडे जाताना रस्त्यात रोडचं काम सुरू होतं, पण एक गोष्ट बघून मला खूप छान वाटलं. काम चालू असतानाही लोकांना काहीच त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जात होती. तिथे स्टाफ उभा होता जो लोकांना कुठून जायचं ते सांगत होता आणि सगळं खूप व्यवस्थित मॅनेज करत होता. अशा छोट्या छोट्या गोष्टी जपानमध्ये नेहमीच लक्ष वेधून घेतात. त्यानंतर आम्ही ड्रायव्हरलेस ट्रेन पकडली आणि बीचवर पोहोचलो. आज वेदर खूप छान असल्यामुळे बीचवर खूप गर्दी होती. बरेच लोक व्हॉलीबॉल खेळत होते, काही जण रिलॅक्स करत होते आणि मस्त वीकेंड एन्जॉय करत होते. आम्ही पण आमचा व्हॉलीबॉल काढला आणि थोडा वेळ खेळलो. बीचवर खेळताना समुद्राची हवा एन्जॉय करताना वेळ कसा गेला हे कळलंच नाही. त्यानंतर तिथे एक फूट मसाज पाथ दिसला. यावर चालल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं असं म्हणतात, म्हणून मी पण ट्राय करून पाहिलं. थोडं चालायला कठीण होतं, पण अनुभव खूप छान होता. असा झाला आमचा बीच डे. जपान मधल्या अशा छोट्या छोट्या अनुभवांसाठी माझ्या सोबत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.